केडगावमधील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचा इयत्ता 10वी बोर्डाचा निकाल 100% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। कुमारी वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम आली, रेवती साबळे 94% गुण मिळवून द्वितीय आली, तर सिद्धनिता डंबाळे 93% गुण मिळवून तृतीय आली। तसेच आदिती कांडेकर 93%, कीर्ती बोरुडे 92%, सेजल शिंदे 91%, प्रसाद डमाळे 91%, गौरी शेळके 90%, मानसी बाबळे 90%, अचल धरम 88%, भाग्यश्री चिमटे 88%, वैष्णवी खंडागळे 87.40%, ओंकार बनकर 87%, तन्वी बनसोडे 86%, नेहाल गायकवाड 85.40%, हर्षदा दाते 85.20%, कल्याणी जाधव 85%, श्रुती टकले 85%, धीरज जांगीड 85%, यशराज पाटोळे 85%, आकांक्षा गंगावणे 85% मिळवून यशस्वी झालेत। यशस्वी विद्यार्थ्यांचा केडगाव ग्रामस्थ तसेच महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी पवार, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापक दत्तात्रय साकोरे, केडगाव स्पोर्ट्सचे शबुराव कोतकर, बच्चन कोतकर, संचालक भैरू कोतकर, उद्योजक सुमित लोंढे, अण्णा शिंदे, अजितदादा कोतकर, उद्योजक कुणाल चिपाडे, प्रवीण आव्हाड, शिवाजी मोडवे, बंटी विरकर, ज्ञानसाधनाचे संचालक प्रसाद जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते। आभार संदीप भोर यांनी मानले। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। आमची मुलं देखील पाठीमागे नाही, त्यांनी देखील चांगले मार्क त्या ठिकाणी मिळवले। मी शुभेच्छा देत असताना नक्की सरांनी जे सांगितलं की 20 पॉईंटनी कमी, तर विद्यार्थ्यांनी खचून न जाता 10वीला 20 पॉईंट कमी आहेत, तर 12वीला आपण फक्त केडगावमध्येच नाही तर राज्यामध्ये प्रथम कसं येईल यासाठी प्रयत्न करायचे। आणि ज्या मुलांना मार्क कमी पडलेत त्यांनी देखील खचून न जाता, असं काही नाही का 98 पाडले 97 पाडले म्हणजे सगळ्या गोष्टी होत्या। ज्या मुलींना 70 पडलेत, 75 पडलेत, 60 पडलेत, हे मुलं देखील भविष्यात MPSC UPSC पास झालेले। तर आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस आपण या 11 विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय, त्याचबरोबर ज्यांना कमी मार्क मिळाले तर यांचा देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि यांना देखील भविष्यासाठी ज्या ठिकाणी ऍडमिशनसाठी असेल किंवा शिक्षण क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभा राहू। केडगाव परिसरामध्ये 1 नंबरचा क्लास आज ज्ञानसाधना गुरुकुल कोचिंग क्लासेस झालेला आहे आणि याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचे कष्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे। शिक्षक मार्गदर्शन करतात, तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी ते प्रत्यक्षात पेपरमध्ये उतरवले पण पाहिजे, नाहीतर फक्त मार्गदर्शन करायचं आणि सोडून द्यायचं असे बरेचसे विद्यार्थी करतात। छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुम्ही 90 पर्यंत पोहोचताय, 91 पर्यंत पोहोचताय, परंतु पुढचे मार्क्स तुम्हाला वाढवायचे तर तुमच्या पाठीमध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे। कारण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही ते पेपरमध्ये उतरवलं पाहिजे। मी या ठिकाणी हे जे सगळे मान्यवर आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत यांचं क्लासच्या वतीनं आभार मानतो आणि हे जे विद्यार्थी जे 11 विद्यार्थी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी आज सत्कार आहे। पुढच्या वर्षीची जी बॅच आहे त्यांनाही मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी करा। याच्यापेक्षा तुमच्या ज्या चुका झाल्या आहेत या चुकांच्या संदर्भात एक सेपरेट सरांना मी सांगतो की पुढच्या वर्षी जे वर्ग चालणार आहे, आत्ता जो 9वीतून 10वीत गेलेला आहे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा आणि तुमच्यामध्ये झालेल्या चुका त्यांना सांगा, म्हणजे ते विद्यार्थी त्या चुका पुन्हा करणार नाही आणि त्यांच्या मार्कामध्ये म्हणजे 97च्या वर जाण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये काय होणार आहे, नक्कीच मदत होणार आहे। अशा पद्धतीनं हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी घेतलेला आहे। अभ्यास करत असताना की ज्ञानसाधना कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान दिलं जातं, त्याच्यामुळे मी जमदाडे सरांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो। कारण की जीवन जगत असताना 10वीला तर उत्तीर्ण झालेल्या मुलांचं मी मनापासून स्वागत करतो। कारण की जसं जसं तुम्हाला जीवन पुढे जगत असताना ज्या गोष्टी बाबी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टींचे धडे या क्लासमध्ये दिले जातात, त्यामुळे मी जमदाडे सरांचं मनापासून कौतुक करतो। आणि जी औशीकर विद्यार्थी जी 97% मिळून केळगाव भागामध्ये तृतीय आली, मी केळगाव ग्रामस्थांच्या वतीनं तसंच आमच्या रेल्वे स्टेशन परिसराच्या वतीनं त्या आणि क्लासमध्ये जे 11 मुलं जे चांगल्या पद्धतीने 10वीमध्ये पास झालेत मी त्यांच्या मनापासून कौतुक करतो।
आणि ज्यांना थोडे कमी मार्क पडले असतील की त्यांनी खचून न जाता पुढील आता त्यांना 12वीला पण चांगल्या पद्धतीचे मार्क जमदडे गुरुजी त्यांच्याकडून करून घेतील. एखादा जर विद्यार्थी आहे की जो पैसा वाचून किंवा फी वाचून जर वंचित राहत असेल, तुम्ही दादांना संपर्क करा. आपण एखाद्या गुणवंत विद्यार्थ्याचा पुढील जीवनाचाही संग्राम भाईंच्या वतीनं आपण त्या विद्यार्थ्याचा खर्च करू. एवढे बोलून सर्व ज्ञान साधना कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करतो. थांबतो. नुकताच महाराष्ट्रामध्ये SSCचा जो निकाल लागला त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारलेली आहे आणि केडगावमधील ज्ञान साधना गुरुकुल यांची जी परंपरा आहे नेहमीच 97-98% पुढं या ठिकाणचे विद्यार्थी मार्क घेत असतात. या ठिकाणी आमचे मित्र अजयजी औशीकर यांच्या बहिणीने औशीकरताईने 97% मिळून केडगावमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला आहे. या ठिकाणी ज्ञान साधना गुरुकुलचं जे कार्य आहे ते अतिशय चांगलं आहे आणि या ठिकाणी नुसतंच अभ्यास नाही तर या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा म्हणजे आध्यात्मिक, क्रीडा आणि अभ्यास या सर्वांचा योग घडून या ठिकाणी हा क्लास चालत असतो. त्यामुळं या ठिकाणचे सर्वच विद्यार्थी चांगले गुण घेऊन पुढे येत आहेत. या ठिकाणी हा जो निकाल लागला त्यामध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेत त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैष्णवी संतोष औशीकर. मी ज्ञान साधना गुरुकुलची विद्यार्थिनी आहे. मला इयत्ता 10वीमध्ये 97% गुण मिळाले आहे. हे या यशामागे फक्त माझाच हात नसून सर्व शिक्षक, माझे कुटुंब या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. मध्ये जमदाडे सरांनी मला खूप मार्गदर्शन केले आणि माझे आई वडील, माझे सर्व कुटुंब यांचा खूप आधार होता. त्यामुळेच हे यश प्राप्त झाले. नमस्कार, माझे नाव रेवती विकास साबळे. मी ज्ञान साधना गुरुकुल या क्लासेसची विद्यार्थिनी आहे. मला इयत्ता 10वीमध्ये 95% गुण मिळालेले आहेत. यामध्ये माझ्या एकटीचा वाटा नसून माझ्या कुटुंबाने व या क्लासचे संचालक जमदाडे सर यांनी यांचा या यशामागे खूप मोलाचा वाटा आहे. मी या क्लासमध्ये परीक्षेकरता शेवटचे 3 महिने कालावधी उरलेला असून आलेले होते. पण या 3 महिन्यांमध्ये जमदाडे सरांनी माझे अत्यंत चांगली तयारी करून घेतली आणि त्याच्यामुळेच मला इतके गुण प्राप्त झाले. नमस्कार, माझे नाव सिद्धनीता भारत डांबळे. माझ्या आईचे नाव विजया. मी आता 10वीची परीक्षा दिली. आता मी केडगावमधील ज्ञान साधना गुरुकुल क्लासेस या क्लासेसची विद्यार्थिनी आहे. या क्लासमध्ये माझा 3य क्रमांक आला असून मला 93% आहेत. माझ्या या यशामागे माझ्या कुटुंबाचे, शाळेतील शिक्षक, मार्गदर्शक, ज्ञान साधना गुरुकुल क्लासेस या क्लासेसचे संचालक गुरुजी जमदाडे सर या सर्वांचे मार्गदर्शन मला लाभले. यामुळे हे यश मला संपादन करता आले.